महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या मार्फत या महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाच्या परिवहन मंडळाच्या स्वतःच्या गाड्या असाव्यात, भाड्याच्या गाड्या बंद करून स्वतःच्या गाड्या शासनाच्या असाव्यात हे धोरण आखलं गेलं। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन लालपरी देण्याचं कारवाई चालू केली। या विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी आज आपल्या संभाजीनगर डेपोला 10 लालपरी मंजूर केलेल्या आहेत। त्यातल्या 5 या ठिकाणी या गाड्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे। अजून 5 गाड्या या संभाजीनगर डेपोला येतील आणि गगनबावड्याच्या 10 गाड्या ज्या गेलेत त्याला 1.5-2 महिन्याच्या अंतरावर येणार आहेत। म्हणून मी त्यांना सांगितले पावसाळी विभाग आहे, आत्ताच गाड्यांचा सीझन आत्ताच आहे, त्यामुळे गगनबावड्याच्या 10 गाड्या सुद्धा लवकरातच लवकर आता या महिन्याभराच्या अंतरावर येण्यासाठी मंजूर झालेत, त्या ताबडतोब येतील। मला वाटते लोकांना महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या माझ्या मतदारसंघात लोकांना सुखकर प्रवास व्हावा यासाठी शासनाने या गाड्या दिल्या, त्याबद्दल मी मनपूर्वक शासनाचं अभिनंदन करतो। गाड्या 17 साईज झालं, पण आता सध्या मध्यवर्ती ठिकाणी हे बसस्थानक आहे, इथं भयंकर गैरसोय थोडी आहे, त्याबद्दल आपण त्याबद्दल काय करतो? रंकाळ हे बसस्थानक आहे, संभाजीनगर डेपोच्या अंतर्गत हे बसस्थानक येतं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे बसस्थानक आम्हाला गरजेचं आहे, कारण सगळा भाग माझ्या मतदारसंघाच्या पश्चिम भागात जाणाऱ्या गाड्या सगळ्या इथूनच सुटतात आणि याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असावी, लोकांना सुखकर बसायसाठी व्यवस्था असावी, त्याच्यामध्ये काही विश्रामगृह असावं आणि चांगला सुखसोयी असाव्यात यासाठी मी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे विकासाचा प्रस्ताव या डेव्हलपमेंटचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे, तो लवकरच मंजूर होईल। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।